बघा 6 एपिसोड्स आहेत, साधारण 30 मिनिटांचा एक एपिसोड म्हणजे 3 तासांच्या सिनेमात समजून चला तुम्ही. जो शॉकिंग आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एंटरटेनिंग आहे भाऊ. बघा स्टोरी आहे प्रीतम आणि पेड्रोची. पेड्रो हा क्राईम ब्रांचचा पोलीस ऑफिसर आहे, ज्याची ट्रान्सफर काही कारणास्तव सायबर सेल मध्ये केली जाते. म्हणजे एका फील्ड पोलीस ऑफिसरला जर डेस्क जॉबवर टाकलं तर त्याचं डोकं खराब होईल. आणि त्याची भेट होते एका टेक सॅव्ही जिनियसशी, ज्याचं नाव आहे प्रीतम, ज्याची भूमिका राजकुमार हिरानीच्या मुलाने केली आहे, म्हणजेच वीर हिरानी. आणि भाऊ हा मुलगा वीर हिरानी नक्कीच खूप पुढे जाईल. जरी आपण याला नेपोटिझमचा टॅग लावू शकत असलो तरी ऍक्टिंग आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत तो कुठेच कमी पडत नाही यार. आणि सरळ सांगायचं तर जे काही तुम्ही या सिरीज मध्ये पाहाल त्याने तुम्ही पूर्ण 6 एपिसोड्स पर्यंत खिळून राहाल. ही एक कॉमेडी जॉनरची क्राईम थ्रिलर सिरीज आहे, ज्यामध्ये कॉमेडी आणि क्राईम दोन्ही सोबत चालतात. काही फनी मोमेंट्स टाकले आहेत जे तुम्हाला सिरियस नोटवर हसवतात सुद्धा. कॉमेडी व्यतिरिक्त ही सिरीज खूप काही शिकवून सुद्धा जाते आजच्या पिढीतील मुलांबद्दल, की ती कशी वागतात आणि का वागतात, कशी ती कोणत्याही गेमच्या आहारी जातात आणि त्याच टेक्नॉलॉजीच्या जगात अडकत जातात, ज्यामुळे सायबर क्राईम सारखे मोठे गुन्हे घडू शकतात. या सर्व गोष्टी एका प्रॉपर स्टोरी लाईन आणि प्रेझेंटेशन द्वारे नीट समजावून सांगितल्या आहेत. या स्टोरीमध्ये एका मोठ्या मिनिस्टरच्या मुलाच्या किडनॅपिंग मध्ये सायबर क्राईम दाखवला आहे, ज्यामध्ये विक्रांत मासीचा रोल आहे. आता तो येतो खूप कमी वेळासाठी, पण त्याने तो रोल एकदम भारी केलाय. अगदी बोमन इराणी यांचाही एक कॅमिओ आहे. सेकंड लास्ट एपिसोड मध्ये त्यांचा स्क्रीन टाइम कमी होता, पण काम चांगलं होतं. मालिकेत कुठेही डाऊन मोमेंट नव्हता. मी संपूर्ण मालिका एन्जॉय केली. काही ठिकाणी हसलो तर काही ठिकाणी इमोशनल झालो. मी भावनिक झालो होतो. पहिल्या 2 भागांत 2 वेगळे विभाग दाखवलेत, एक क्राईमचा आणि एक सायबरचा. 2 वेगवेगळ्या वयाचे लोक जेव्हा एकत्र काम करणार असतात तेव्हा त्यांच्यातल्या एज गॅपमुळे आणि दोघांच्या थिंकिंग मध्ये फरक असल्यामुळे जी केओटिक पण अंडरस्टँडिंग वाली कॉमेडी चालते ना, ती सुद्धा छान वाटते. अगदी या दोन्ही ऍक्टर्सचा जो बॉन्ड तयार होतो शेवटपर्यंत येता येता, तो शेवटी तुम्हाला इमोशनल सुद्धा फील करून देईल. बऱ्याच दिवसांनी एक चांगली छोटीशी सिरीज पाहिली आहे, जी तुम्ही फॅमिली सोबत सुद्धा पाहू शकता. जर छोट्या मोठ्या शिव्यांनी फरक पडत नसेल तर जस्ट गो फॉर इट. कोणतंही गाणं किंवा फालतू लव्ह अँगल यात टाकलेला नाहीये. प्रीतम आणि पेड्रोच्या ज्या बॅक स्टोरीज आहेत त्या सुद्धा छान बिल्ड केल्या आहेत, ज्या स्टोरी लाईन सोबत परफेक्टली ब्लेंड होतात आणि म्हणूनच तुम्हाला खिळवून सुद्धा ठेवतात. बाकी ओव्हरऑल पाहता माझ्याकडून या पूर्ण सिरीजला 4 आउट ऑफ 5 स्टार्स. तुमचं मत सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा.